आजच्या व्हिडिओमध्ये बघूया चार्ट पेपरपासून एक सुंदरसा मोर कसा बनवायचा। मोर बनवण्यासाठी मी लाईट पर्पलचे 6 त्रिकोण आणि डार्क पर्पलचे 6 त्रिकोण घेतलेले आहेत। लाईट पर्पल कलरचे जे त्रिकोण आहेत ते डार्क पर्पल कलरच्या त्रिकोणांपेक्षा जरा छोटे आहेत। आता हे त्रिकोण मी गमने एकमेकांसोबत चिटकवून घेईल। सगळे त्रिकोण व्यवस्थित चिटकवून झाल्यानंतर अशा प्रकारचे 6 त्रिकोण आपल्याकडे असतील। आता त्रिकोणाच्या खालच्या बाजूला गम लावून ते अशा प्रकारे चिटकवून घेईल। ते झाल्यानंतर गमचा एक थेंब लावून मी सगळे पीस एकमेकांसोबत चिटकवून घेईल। सोपं जावं म्हणून मी 3 तुकड्यांचा एक बॅच करून ते 2 बॅच एकमेकांसोबत चिटकवेल। हा झाला आपला पिसारा तयार। आता मी पिसारा सुकायला ठेवेल आणि एका चार्ट पेपरवरती मोराचं अंग काढून ते कापून घेईल। ते झाल्यावर पेपरची एक लांब पट्टी कापून घेईल। तिला क्विलिंग नीडलच्या मदतीने एका सर्कलमध्ये रोल करून घेईल। रोल तयार झाला की ही पट्टी मी मोराच्या मानेच्या मागच्या बाजूने चिकटवेल। अशाच प्रकारे अजून एक पट्टी कापून ती रोल करून पहिल्या पट्टीच्या वर चिकटवेल आणि ते सुकायसाठी ठेवून देईल। गम सुकत असताना मोराच्या समोरच्या बाजूला मी लाईट पर्पल कलरचा एक कागद लावून घेतला। आता या 2 पट्ट्याच्या सहाय्याने मोराला पिसाऱ्यावरती चिटकवून घेऊयात। गम सुकत असेपर्यंत मोराचे पाय काढून ते कापून घेऊयात। पाय कापून झाले की ते मोरावरती चिटकवून घेऊयात। बाजूने काही टोकं बाहेर आले असतील तर ते कात्रीने कापून टाकूयात। आता कार्डशीटचा एक तुकडा कापून मी तो अर्धा तुकडा पिसाऱ्यावरती मागच्या बाजूने चिकटवेल। चिकटवून झाल्यानंतर गम सुकण्यासाठी ठेवून देईल। हा कार्डशीटचा तुकडा आपला मोर व्यवस्थित उभा राहावा त्यासाठी स्टँड असणार आहे। गम सुकत असताना पेपरवरती एक छोटासा पतंग सारखा आकार काढून तो कापून घेईल। क्विलिंगच्या सहाय्याने मी मोराचा तुरा तयार करून घेईल। हे झाल्यानंतर कार्डशीटचा जो तुकडा आपण मोराच्या पिसाऱ्याला मागच्या बाजूने लावला होता तो व्यवस्थित फोल्ड करून त्याचं स्टँड तयार करून घेईल आणि मग मोराचा तुरा आणि चोच मोरावर व्यवस्थितपणे मी चिकटवून घेईल। आणि हा झाला पेपर पासून एक सुंदरसा मोर तयार।